महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार औरंगाबाद येथून समोर आलाय। एका शिक्षक महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार करण्यात आलाय। पुंडलिक नगर पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या असून 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उपलब्ध माहितीनुसार बालाजी गोरोबा गुंजरगे, वय वर्ष 51, राहणार शाहूनगर, शिवाजीनगर, गारखेडा असं आरोपी व्यक्तीचं नाव असून त्याच्या विरोधात एका 38 वर्षीय शिक्षक महिलेनं फिर्याद दिली आहे। जून 2006 मध्ये पीडित महिला ही एका शाळेत शिकवत असताना आरोपी तिथे सहशिक्षक होता, त्याच्यात ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। आरोपीची पत्नी 8 ते 9 महिन्याने तिच्या माहेरी गेली होती, त्यामुळे आरोपीनं तिला माझ्याकडे झोपण्यासाठी ये असा निरोप पाठवला। पीडिता त्याच्या घरी झोपण्यासाठी गेली, त्यावेळी त्यानं तिच्यावर अत्याचार केला। पीडित महिला शिक्षकाने या प्रकरणी आरोपीच्या पत्नीला तुझ्या नवऱ्यानं माझ्यावर अत्याचार केलाय असं सांगितलं, मात्र तिनं देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा असा सल्ला तिला दिला। त्यानंतर मात्र पीडित शिक्षिका ही गर्भवती राहिली आणि आरोपीला ही माहिती समजली। त्यानं तिला तुझी जबाबदारी मी घेतो, लग्न करतो असं म्हणत स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर ती त्याच्या कुटुंबात राहू लागली। त्यानंतर त्याने पीडित महिलेला शाळेचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला आणि तिला लातूर इथे पाठवून दिलं। 14 नोव्हेंबर 2008 रोजी पीडित महिलेनं एका मुलाला जन्म दिला, मात्र अद्यापही या शिक्षकानं आरोपी शिक्षकांनी तिच्यासोबत लग्न केलं नाही। त्यामुळे नंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा सुरू केला। त्यावेळी त्याने तिला पुन्हा औरंगाबाद इथं आणलं आणि स्वतःच्या घरात बंदिस्त करून ठेवलं। पीडित महिलेनं किमान आपल्या मुलासाठी तरी घर बांधून द्या तशी त्याला विनंती केली, त्यावेळी त्यानं तिला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला। सदर प्रकरणी महिलेनं आरोपीच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आरोपीला कुणी मदत केली का, तसेच जन्मलेल्या मुलाचा जन्मदाखला व इतर प्रकारचा तपास सुरू आहे।